यानंतर एक दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला होता। त्यांचं पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। अनिकेत, खरं तर दुःखद बातमी म्हणावं लागेल विक्रांत। ज्येष्ठ समाजवादी आणि विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं 93व्या वर्षी जे आहे ते आता निधन झालेलं आहे। खरं तर पन्नालाल सुराणा जे आहेत ते समाजवादी नेते होते आणि राष्ट्रसेवा दलात असताना त्यांनी आपली सुरुवात जी आहे ती केलेली होती। खरं तर समाज प्रबोधनाचे जे संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं आणि जयप्रकाश नारायणींनी जे आंदोलन केलं होतं, जी चळवळ केली होती, त्याचे साथी म्हणून पन्नालाल सुराणा यांचं देशभरामध्ये नाव होतं। खरं तर पत्रकारिता देखील त्यांनी केलेली आहे। मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते। त्यामुळे शेती असेल, बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, यावरती मोठ्या प्रमाणात पन्नालाल सुराणा यांचं लिखाण आहे। त्यांचं पार्थिव जे आहे ते आता शासकीय रुग्णालयाला जे आहे ते देहदान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आपल्या समोर येते आहे। खरं तर ते नळदुर्ग येथील अपना घर येथे रात्री जेवणानंतर जे आहे त्यांना उलटीचा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना सोलापूर शहरातील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे। खरं तर संपूर्ण सोलापूरसह देशभरामध्ये जे आहे ती हळहळ व्यक्त केली जाते। खरं तर मोठ्या प्रमाणात समाजवादी विचारवंत म्हणून ज्या ज्या नेत्यांचं नाव घेतलं जातं त्यामध्ये पन्नालाल सुराणा यांचं नाव जे आहे ते देशभरामध्ये घेतलं जाते। समाज प्रबोधन नावाच्या संस्थेचे त्यांनी मोठ्या प्रमाणात असं काम केलेलं आहे। समाजवादी पक्षाच्या राज्याचं मुख्य पद देखील त्यांना जे आहे ते होतं। त्यामुळं समाजवादी विचारवंत हरवल्याची भावना जी आहे ती राज्यभरातून व्यक्त होते। खरं अनिकेत, त्यामुळे अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।